अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे यांच्या तो महासुखाचा निमथा पावे या पुस्तकातील वाचन आपण करत आहोत. काल आपण देवांनाच काळजी असते याबद्दल त्यांनी काय दिलं ते पाहिले. आज आपण परमहंसाची अवस्था काय असते ते बघूया. संन्यासाला सगळ्यात शेवटचा प्रकार जो परमहंस संन्यास तो घ्यायचा नसतो, तर तो आपोआप आतून प्राप्त होत असतो. मग खरोखरच इतके वैराग्य त्या साधकाच्या अंगी बांधलेले दिसले की स्वतःच्या देहाबद्दल सुद्धा त्याला आसक्ती राहत नाही. म्हणे चाकर राखाजी गिरधारी. या श्रीसंत मीराबाईच्या मागण्याप्रमाणे मग श्री भगवंतांचे चाकर होऊनच असे संन्यासी राहतील. श्री भगवंतांचे चाकर झाल्यानंतर ते स्वप्न पूर्णपणे विसरून जातात. परमहंस संन्यासाची पहिली खूण म्हणजे सर्वसंग परित्याग. तसा त्यांचा सर्वसंग परित्याग स्वभावताच होत असतो. जे जे काही धरले आहे, अगदी देहही, जीवाने तो देहसुद्धा धरलेलाच आहे ना, त्या देहाचा देखील त्याग करायला ते संन्यासी क्षणात तयार असतात. असा तो सर्वसंग परित्याग भाव पुष्ट झाला म्हणजे आपोआपच ते परमहंस होतात. श्रीरामकृष्णांना कोणी परमहंस संन्यास दिलेला नव्हता. लोकच त्यांना हे परमार्थ आहेत असे म्हणत असत. परमपूज्य श्री तंबेस्वामी महाराजांना देखील परमहंस संन्यास कोणी दिलेला नव्हता. त्यांनी दंडी हंस संन्यास योजलेला होता. पण तरीसुद्धा त्यांच्या नावाच्या मागे परमहंस असे विशेषण लावतात का? तर कारण ते वृत्तीने परमहंस झाले होते. परमहंसांचे वैशिष्ट्य. असा जो 6व्या प्रकारचा परमहंस संन्यास असतो तो श्री भगवत कृपेने आपोआप आतूनच होत असतो. असे जर का झाले तरच ते खरे परमहंस. ही जाणत्या लोकांनी द्यायची पद्धती असते. ही कोणी आपण घ्यायची नसते. जाणते लोकच त्यांची पात्रता स्थिती बघून ते परमहंस आहेत असे ठरवतात आणि म्हणतात की हे तर अजिबात कशातही अडकलेले नाहीत. परमहंसांचे वैराग्य तर इतके अति तीव्र असते की तेवढे वैराग्य आपल्याला कधी काळी तरी जमेल की नाही कोणास माहीत ठाऊक. अशा परमहंस महात्म्यांचे एक मोठे वैशिष्ट्य असते. पातंजल योगसूत्राचे विवरण करणाऱ्या आपल्या योगप्रभात नावाच्या ग्रंथामध्ये श्री संत गुलाबराव महाराज सांगतात की सत्पुरुषांचे चित्तावर धारणा केली असता चित्त एकाग्र होते. याचाच अर्थ एखाद्या परमहंस योग्याच्या संन्यासाच्या चित्तावर आपण कुणीही कुठल्याही सामान्य साधकांनी किंवा कुठल्याही सामान्य माणसाने जरी धारणा केली तरी सुद्धा आपल्याला परमशांती लाभते. म्हणजे काय? थोडक्यात सांगायचे तर अशा महात्म्यांच्या सहवासात नुसते जाऊन बसले तरी सुद्धा आपण अंतर्बाह्य शांत होतो. महाराज आतमध्ये असतील आणि आपण बाहेर बसलेले असू तरी आपल्या चित्तावर त्यांच्यापाशी असलेल्या शांतीचा प्रभाव पडतोच. असे त्या श्रेष्ठ अशा परमहंस संन्यासांचे लक्षण असते, ज्यांच्या सहवासामध्ये अशी निर्लेप निखळ शांती मिळते. ते परमहंसपदी आरूढ झालेले महान अधिकारी महात्मे असतात. असे खरेखुरे परमहंस फार थोडेच असतात. हल्ली जे स्वतःला नुसत्या पदव्या लावून घेतात त्यांची तर गोष्टच निराळी. परब्रह्म झाल्याची कसोटी
पुण्यामध्ये एक असेच स्वतःला परमहंस समजणारे गृहस्थी महाराज होते. हल्ली तर गल्लोगल्ली चिक्कार महाराज सापडत असतात. त्यांच्यातलेच ते एक होते. त्या महाराजांनी एकदा आपल्या भक्तांना सांगितले की मी प्रत्यक्ष चालते बोलते परब्रह्म तुमच्यामध्ये वावरतोय. त्या ऐकणाऱ्या एक बाई त्या विधानाने एकदम गोंधळून गेल्या. कारण आदल्याच दिवशी त्या बाई परमपूज्य श्री मामांचे प्रवचन ऐकून गेल्या होत्या. त्या बाई म्हणून दुसऱ्या दिवशी परत परमपूज्य श्री मामांकडे आल्या आणि त्यांना विचारू लागल्या की मामा, जर आपल्यामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म म्हणून कोणी वावरत असतील तर त्यांना कसे ओळखावे. त्यावर परमपूज्य मामांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की त्याच्या बुडाला जळते लाकूड लावावे. त्याला दुःख झाले तर तो परब्रह्मस्वरूप झालेला नाही असे ओळखावे. आणि जर त्याची शांती व प्रसन्नता टिकून राहिल्या तर हे परब्रह्म आहे म्हणून त्याचे पाय धरावेत. म्हणजे परब्रह्म ही पदवी स्वतःला लावायची नसते. ही पदवी आपण श्री भगवंतांना लावतो. तसेच परमहंस ही पदवी देखील स्वतः घ्यायची नसते. हल्ली तर लोक स्वतःच्या नावामागे इतक्या पदव्या लावत असतात की बाप रे बाप, भीती वाटते की या पदव्या खरेच एवढ्या स्वस्त आहेत काय. पण त्या मंडळींना त्याचे काही सोयर दिसत नाही. म्हणूनच त्यातले अनेक जण अमुक आनंद असतात, अनेक जण नाथ असतात, अनेक जण ब्रह्मर्षी अथवा कोण कोण काय काय असतात. पण त्यामागचा गर्वितार्थ म्हणजे त्या पदव्यांचा मूळ अर्थ आणि त्या ज्यांनी स्वतःहून लावून घेतल्या आहेत त्यांच्या मनातील लौकिकाचा हव्यास जर बघितला तर त्या दोहोतला फरक आपल्या सहजच लक्षात येईल. आपल्याला माहीत असावे की खरे संन्यासी कसे असतात. यासाठीच आज संन्यासांची मुख्य लक्षणे मुद्दामच येथे सांगितली. उद्या श्री सद्गुरूंच्याच कृपेने आपण योगी कसे असतात